फराळाचा राजा कोण म्हटलं की अनेकांच्या तोंडातून एकच शब्द येतो, चिवडा. तर आज मी तोच बनवणार आहे, तुमच्या आणि माझ्या आवडीचा पोह्यांचा चिवडा. पण आजच्या रुचकर मेजवानीमध्ये एक ट्विस्ट आहे. आज मी एकटी रेसिपी नाही बनवणार आहे, माझ्यासोबत आहेत माझ्या सहकारी अपर्णा वहिनी. या अपर्णा वहिनी. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं इकडे आल्याबरोबर? खूप छान वाटतं. ह्या ज्या अपर्णा वहिनी आहेत ना, ह्या सतत माझ्याबरोबर ना सावलीसारख्या असतात. नेहमी माझ्या रेसिपीची तयारी कॅमेऱ्याच्या मागे करत असतात, पण त्या आज आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आहेत आपल्यासोबत. आज तुम्ही काय दाखवणार मला? चिवडा. चिवडा. तुम्हाला एक गंमत सांगते, आम्ही फराळाच्या ऑर्डर्स घेतो दिवाळीला. प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे करंजा 10,000 असतात, नंतर 40-45 किलो आमच्याकडे फक्त बेसन भाजायला असतो, आणि त्यात 100 ते 125 किलो आमच्याकडे चिवडा असतो, आणि तो चिवडा ह्या एकट्या करत असतात. पण मला दाखवत नाही, म्हणून त्यांना आज मी मुद्दामून बोलवलं आणि सांगितलं मला दाखवा तुम्ही चिवडा कसा करता. म्हणजे मला पण जरा कळतील ना यांच्या काय टिप्स आहेत त्या. आपण जरा जाणून घेऊया की यांचा चिवडा जो आहे तो खुसखुशीत आणि नरम होत नाही. का नरम होत नाही तो बघूया आपण. काय करायचं? सुरुवात कशापासून? पोहे घ्यायचे. बरं, पोहे काय घेतलेत, पातळ का जाडे? पातळ पातळ. हे घ्या, मी गॅस चालू करते. हे घ्या. किती घेतले जरा सांगा? 1 किलो पोहे. 1/2 किलो पातळ पोहे घेतलेत. मला कालथा द्यायचा. आणि हे मंद गॅसवर भाजायचं. भाजायचं. हा, तरीच ते मी म्हणते की आम्ही असं मोठ्या गॅसवरती फटाफटा करतो, तर ते असं पटकन तुटतात कसे. ही ट्रिक होती काय? सांगत नाहीत. हे पोहे भाजणं हेच महत्वाचं आहे याच्यात. तेच हळूहळू बंद करून हे छान भाजले पाहिजे, तरच तो चिवडा छान होतो. नाहीतर मला वाटतं तो नरम पडतो ना. आता मस्त पोहे भाजून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया. आता काय करायचंय पुढे? कढई इकडे ठेवते, हे आपल्याला तळायचं. तळायचंय का? बर. कढई इथे ठेवूया, गॅस चालू करू. वहिनी, आपण हे तेल किती घेतलं जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. 2 वाट्या तेल घेतलं. तेल तापलेलं आहे, शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे साधारण किती घेतले? 100 ml. हे घ्या आणि तळा तुम्ही शेंगदाणे. कारण ते कसे आणि कितपत तळायचे ते मला माहित नाही ना, कारण मी नसताना तुम्ही तळतात ना, म्हणून मला आज बघायचे ते कसे तळतात ते. बघा, म्हणजे तुम्ही रुचकर मेजवानी बघत नाही वाटते. शूटिंगमुळे वेळ नाही मिळत ना मला, म्हणून बघत नाही. शेंगदाणे तळून झालेले आहे, ते आपण काढून घेऊया. मस्तपैकी लालसर रंग आलेला आहे त्याला. आता ह्याच्यानंतर काय? खोबरं घ्यायचं. सुकं खोबरं 1 वाटी घेतली. हे पण असं लालसर रंग. हो, लालसर. आता चणा डाळ घेऊया. म्हणजे ह्या डाळ्या आपल्या. हो, डाळ्या. ह्या किती घेतल्या आपण वहिनी? 50 ग्रॅम घेतल्या. तुम्हाला इकडे ह्या वहिनी थोड्याशा सिरियस वाटतात, कारण त्या आजच आल्यात ना कॅमेऱ्यासमोर, पण घरी मला ओरडत असतात आणि एवढ्या विनोदी आहेत ना की क्षणाक्षणाला हसवत असतात. हे छान तळून घेतलेलं आहे आपण. म्हणजे सगळं आपण जे घेतो ते व्यवस्थित तळावं लागतं. आता फायनल पार्ट म्हणजे फोडणीचा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. धणे टाका. 2 टीस्पून धणे. राई 1 टीस्पून राई. कढीपत्ता साधारण 20 ते 25 पानं. हिरवी मिरची साधारण किती आहेत? 4 ते 5. अर्धा चमचा हळदी पावडर. आता मिरची चांगली तळून घेतली पाहिजे, म्हणून ती मिरची आपण चिवड्यातली ना, काही लोक बघा मिरची अगदी वेसून म्हणजे ती खातात, कारण ती तळलेली असते, त्यामुळे छान कुरकुरीत मस्त लागते. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता पोह्यात घालू. द्या मी घालू.
ह्याच्यात आता मीठ आणि साखर. साखर किती साधारण चवीप्रमाणे थोडीशी. आता चवीपुरती मीठ. आता हे मिक्स करायचं बरोबर. असं याने नाही करायचं, पोहे तुटतात. मग हे कोणी सांगायचं आणि हे कोणी दाखवायचं. हलवायचं. ही महत्वाची टीप असते. हे मला सांगितलं नव्हतं कधी पण ह्या सगळ्या महत्वाच्या टिप्स तुम्हाला कुठे बघायला मिळतात. रुचकर मेजवानीवरती. जड आहे ना म्हणून मला दिलं. बरोबर आहे का. जमतंय का. हो वहिनी किती वेळ आहे. थांबायचं का. हो थांब. हा कारण जरा वजन आहे या भांड्याला. आता आपण काढून घेऊया. आता ते ह्याच्याने काढायचं चालेल. हळू काढा आपण पोहे. मस्त असं छान दिसतंय. तोंडाला असं पाणी सुटलंय. असा पण त्याचा चिवडा मस्त होतो. चिवडा तयार. देते तुम्हाला. बघा टेस्ट करा. काय कसं झालंय. सॉरी तुम्हीच केलंय ना. खूप छान झालंय चिवडा. तुम्ही करून बघा आणि मीही तो ट्राय करणार आहे. आणि बरं का अशा छान छान रेसिपीसाठी बघत राहा रुचकर मेजवानी. हा हे बाकी बरं केलं तर तुम्ही. आपल्याकडे दिवाळीचा फराळ करायचं म्हटलं की आपला सगळ्यात उत्साह कुठे असतो. चकली करायचा. पण चकल्या करायचं म्हणजे काय. त्या चकल्या चकली यंत्रातनं पाडायच्या असतात. त्याच्या आधी ती भाजणी करायची किंवा ते पीठ बांधायचं. त्याच्यामध्ये जरा पण इंटरेस्ट नसतो. ती काय अपेक्षा असते की आईने आपल्याला करून द्यावं आणि आपण मस्तपैकी त्या चकल्या पाडाव्या आणि आईला द्यावं. पण हेच जर सरप्राईज जर तुम्ही तुमच्या आईला दिलं आणि तुम्ही पूर्ण मेथड जर केली स्वतः आणि कुरकुरीत चकल्या जर आईच्या समोर ठेवल्या तर आई किती खुश होईल. चला तर बघायच्या काय चकल्या. इकडे तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स बघतायत. आपण इथे पाव किलो तांदूळ घेतलेला आहे. थोडासा जाडा तांदूळ आहे. तो धुवून घ्यायचा आणि पाणी निथळून स्वच्छ फडक्यावरती वाळत घालायचा. पूर्ण सुकून द्यायचे. त्यानंतर 1 वाटी पोहे आहेत. 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून धणे, 2 इंच दालचिनी, 4 ते 5 काळं मिरी आणि 2 ते 3 लवंगा, 4 टेबलस्पून चण्याची डाळ, 2 टेबलस्पून साबुदाणे. ज्याप्रमाणे कडबोळीच्या व्हिडिओमध्ये आपण जशी ही धान्य भाजून घेतलेली आहेत तशीच ही भाजून घ्यायची आहे आणि मग दळायला द्यायची आहे की आपली चकलीची भाजणी तयार. मी भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे. तर आता आपण करायला सुरुवात करूया. आपण उकड घ्यायची आहे. 1 वाटी पाणी घेऊया. ह्यात आपण घेतोय 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळदी पावडर आणि 1 टीस्पून तेल. मीठ चवीप्रमाणे. आपण इकडे तीळ घेतलेत ते घालतोय 1 टीस्पून. आणि उकळलं की आपण गॅस बंद करायचंय. भांडं खाली घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपण भाजणी घालणार आहोत. पाणी उकळलेलं आहे. गॅस बंद करूया. आता आपण ह्याच्यात 1 वाटी भाजणी घालतोय. आपण आता ह्या उकळलेल्या पाण्यात घालूया आणि आता हे मिक्स करून घेऊया. हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एक 5 ते 10 मिनिटे थंड होईपर्यंत वाट बघूया. आपली उकड थंड झालेली आहे. आता आपण ती मळून घेऊया. हे बाउल घेऊया. त्यात एक काढून घेऊया. आधी बघायचं पाणी लागतंय का. जर वाटलंच तर पाणी घ्या. आपण थोडं पाणी घेऊया.
आणि थोडासा तेलाचा हात घेऊया. आपलं हे पीठ छानसं मळून झालेलं आहे. तेल गरम करत ठेवूया. आता आपण चकली पात्र घेऊया. ह्याच्यामध्ये मिश्रण घालण्याच्या अगोदर हे पीठ छान असं थोडंसं पुन्हा मळून घेऊया. आणि हे आणि आता आपण हे लावूया. चकल्या पाडताना एक तर पेपर घ्या किंवा प्लास्टिक घ्या. तेल तापलेलं आहे. आता आपण चकल्या तळून घेऊया. आता आपण छान ह्या लालसर रंगावर तळून घ्यायचे. म्हणजे काही जास्त हलवायच्या नाहीयेत. आता आपण ही काढून घेऊया. कुरकुरीत चकली तयार आहे. माझा चहा आलेला आहे आणि आता मी ह्याच्यातली एक चकली खाणार आहे. पण माझी पद्धत कशी माहिती का, मी चकली घेते, ती मी चहात बुडवते आणि मग ती खाते. आहा, खूप सुंदर आहे. तुम्ही ती कशीही खा, पण स्वतः करून खा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, अशा छान छान रेसिपीज आपल्याला कुठे पाहायला मिळतात? रुचकर मेजवानीवर. त्यामुळे तुम्ही काय करणार आहात? पाहत राहणार आहात रुचकर मेजवानी. पूर्वी आपल्याकडे फडताळावरती उंच ठिकाणी एक डबा ठेवला जायचा आणि त्या डब्यात खाऊ असायचा. आईला कळायला नको म्हणून आम्ही एक टेबल घ्यायचो, त्याच्यावर चढायचो आणि डब्यातला एक लाडू घ्यायचो, नंतर अजून एक असे करता करता 4 ते 5 लाडू फस्त करायचो. कारण एका लाडवावर कधी पोट नाही भरायचो. पण आजकालच्या तरुणाईला काय झालेलं आहे, हे सगळं मिस झालेलं आहे. म्हणूनच मी आज तुम्हाला दाखवते रव्याचे लाडू. सुरुवात करूया आपण रवा भाजण्यापासून. आपण इकडे 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. पूर्णपणे तूप वितळलं की आपण त्यात रवा घेणार आहोत. आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय. आपण जो रवा घेतलाय तो आपण जाडा रवा घेतलाय, इथे बारीक रवा घ्यायचा नाहीये. आणि तो छान भाजून घ्यायचा आहे. आपण जसा शिरा करताना भाजतो तसा नाही भाजायचा आहे, थोडासा आपल्याला पांढराच ठेवायचा आहे. पण हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. असा सुगंध सुटला की आपण गॅस बंद करणार आहोत. आपल्याला रवा सतत परतत राहायचा आहे. जर तुम्ही परतला नाही सतत आणि असाच ठेवला तर तो करपणार आहे. छान सुगंध सुटला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये रवा काढून घेऊया. हा रवा आपण थंड होऊन द्यायचा आहे.
तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया. गॅस चालू करूया. आपण इकडे हे ओलं खोबरं घेतलंय 1 वाटी. त्याच्यामध्ये तेवढीच साखर घेतो 1 वाटी आणि यात आपण घेतोय 3 टेबलस्पून पाणी आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचंय. साखर वितळेपर्यंत आणि 1 उकळी येईपर्यंत आपल्याला हे होऊन द्यायचंय. साखर वितळली आहे. आता आपण ह्यात मावा घालूया. साधारण तुम्ही 50 ग्रॅम मावा घेतला तरी चालेल, नाही तर मग 3 टेबलस्पून तुम्ही मावा घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम घेतले, तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे. मनुकाही घालू शकतात, चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर आणि हे मिक्स करायचंय. थोडं होऊन द्यायचंय कारण आपण मावा घातलाय. हे आपलं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण 10 ते 15 मिनिटं वाट बघूया कारण हे थंड होऊन द्यायचंय. साखर, खोबरं आणि माव्याचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण हे खाली उतरूया आणि त्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया. आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण एक 5 मिनिटाला असंच ठेवायचं आहे कारण आपण रवा घातल्यावर ते थोडं व्यवस्थित सोक झालं पाहिजे. थंड झालंय. आता आपण हे वळून घेऊया. रवाही छान मुरलाय त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. आपल्या या प्रमाणामध्ये टोटल 15 लाडू होतात, पण इथे 12 आहेत. कळलंय मला, बरोबर कळलंय मला कोणी लाडू पळवलेत ते इकडनं. माझ्या कॅमेरामॅनला चोरून लाडू खाण्याची गंमत जी वाटलेली आहे ती जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर जरूर हे लाडू करून बघा. बरं का, आपली रुचकर मिळणी आता फेसबुकवरही आहे, तिथेही बघा आणि व्हिडिओज करता यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. कडबोळी मला लहानपणापासूनच खूप आवडतात. गोल, कुरकुरीत आणि चविष्ट. आईने करायला घेतली की पटकन ती खायची गरमागरम आणि खेळायला धूम ठोकायची. अर्थातच तुम्हाला कळलं असेल आजची रेसिपी आहे कडबोळी. इकडे तुम्हाला सगळे धान्य दिसत आहेत, तर आपल्याला कडबोळीसाठी एक भाजणी लागते. तर आपण हे भाजून घेणार आहोत आणि प्रत्येक धान्य आपण वेगवेगळं भाजणार आहोत कारण प्रत्येकाला भाजायला वेगळा वेगळा वेळ लागतो. तर आपण सुरुवात करूया तांदळापासून. आपण इकडे 1/2 किलो तांदूळ घेतलेत आणि ते थोडेसे जाडसर तांदूळ घेतलेले आहेत. तांदळाचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला भाजायचे. एखादा पदार्थ आपण भाजायला घेतला ना की त्याचा असा छान भाजल्यावर सुगंध सुटतो, म्हणजे आपल्याला ते समजतंच की आता हे भाजून झालेलं आहे. ह्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. ज्वारी 100 ग्रॅम आणि बाजरी 100 ग्रॅम हे पुन्हा आपण भाजून घ्यायचंय. आता हेही भाजून झालेलं आहे. आता आपण गहू भाजायला घेऊया. 100 ग्रॅम. गहू पण भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ साधारण 1 टेबलस्पून आहे, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 100 ग्रॅम मुगाची डाळ हे आपण एकत्र भाजून घेऊया.
डाळी पण मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत. आता आपण घेऊया 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून धणे. हे भाजून घ्यायचंय. आपली कढई अगदी गरम आहे, त्यामुळे आपण आता गॅस बंद करूया आणि त्यात ते धणे आणि जिरं भाजून घेऊया. धणे आणि जिरेही भाजून झालेलं आहे. आता आपण काय करूया, या बाउलमध्ये हे घालूया. आपलं हे सगळे धान्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालं की आपण गिरणीत दळून आणायचं आहे, पण माझ्याकडे ऑलरेडी दळलेलं पीठ आहे. हे दळल्यावर असं दिसतं. आता आपण या पिठाची उकड करून घेणार आहोत. आपण काय करूया, हे भांडं इकडे घेऊया, गॅस चालू करूया. बरोबर मेजरमेंटने आपल्याला करायचं आहे. तर आपण 1 वाटी पाणी घेतोय. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद साधारण पाव चमचा, आपला मिक्स मसाला किंवा मिरची पावडर घ्या. पण मी इथे मिक्स मसाला घेतलाय, साधारण 1 चमचा म्हणजे टीस्पून, अर्धा टीस्पून तेल. आणि आता हे उकळून द्यायचं आपल्याला. पाणी उकळलेलं आहे, गॅस बंद करूया. इथे खाली काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये बरोबर 1 वाटी आपल्याला भाजणी घालायची आहे, कारण आपण एवढंच पाणी घेतलं होतं. मिक्स करून घ्यायचंय. आपण हे मिक्स केलेलं आहे. आता थोडा वेळ थंड व्हायची वाट बघायची आणि मग आपण ते मळून घ्यायचंय. आपण ही जी उकड घेतली ती थंड झालेली आहे. आता ती मी मळून घेणार आहे. तोपर्यंत मी काय करते, तेल गरम करायला ठेवते, कारण आपल्याला कडबोळी तळायची आहे. डीप फ्राय करायचं, त्यामुळे तेल भरपूर लागणार आहे. आता आपण हे मळून घेऊया. थोडं पाणी घेऊया. अजून थोडं पाणी घ्यायचंय. आणि थोडासा तेलाचा हात पण घ्यायचा आहे. आपलं हे मळून झालेलं आहे. आता आपण कडबोळी करायला घेऊया. कडबोळ्यांचा एक विशिष्ट आकार असतो, तो आपण करून घेऊया. कारण जास्त जाडही नाही करायचे, नाहीतर मग ते आतून कच्चं राहतं. आता आपण सगळी कडबोळी करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळी कडबोळी करून घेतलेली आहे. आता आपण तळून घेऊया. आणि मंदच गॅस ठेवायचा आहे, गॅस मोठा नाही करायचा आहे. मस्तपैकी लालसर रंगावर आपण तळून घेतलेले आहेत. आपण हे काढूया. आता आपण दुसरा तळून घेऊया.
मी खाऊन बघते. मस्त कुरकुरीत आणि छान झालेली आहे. म्हणजे आईने त्यावेळेला शिकवलेली रेसिपी ही अगदी जशी तशी झालेली आहे. तुम्हीही करून बघा आणि अशा छान छान फराळाच्या रेसिपीसाठी पाहत राहा रुचकर मेजवानी. आपण नेहमी म्हणतो अननसातला, पण जसजशी दिवाळी जवळ येते तसा हा होतो अनारसातला. तर आजची आपली दिवाळी स्पेशल रेसिपी आहे अनारसे. आधी आपण तूप गरम करत ठेवूया. अनारसे बुडतील इतकं आपल्याला तूप घ्यायचंय, कारण आपल्याला अनारसे डीप फ्राय करायचे. तूप गरम होतंय तोपर्यंत तुम्हाला मी अनारसाच्या पिठाबद्दल सांगते. आपण जुना तांदूळ घ्यायचा आणि थोडासा जाड तांदूळ घ्यायचाय आणि तो आपण 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. पण प्रत्येक दिवशी आपण त्याचं पाणी बदलायचंय. 3 दिवस पूर्ण झाले की मग ते एका चाळणीत घालायचे. मग एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ते वाळत घालायचे, म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं थोडंसं पाणी ते निघून जाईल. मग मिक्सरला बारीक करायचं. जेवढा तुमचा तांदूळ घेतलेला आहे तेवढीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तूप घालून छान असं मळून ठेवायचंय आणि ते डब्यामध्ये असं घट्ट असं दाबून ठेवून द्यायचंय. 8 ते 10 दिवस झाले की डबा उघडून बघायचा. जर ते पीठ असं वरती आलं असेल, म्हणजे ते फर्मेंट होतं, तर तुम्ही अनारसे करू शकता. इथे मी हे पीठ घरून करून आणलेलं आहे, पण बाहेरही हे पीठ विकत मिळतं, तुम्ही आणून ते करू शकता. आता आपण अनारसे करायला घेऊया. आपण इथे खसखस घेतलेली आहे. आता आपण ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि खसखशीवर ठेवायचा आहे आणि हाताने असा फक्त गोल गोल करून घ्यायचा आहे. अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही. आणि आता हा आपण कढईत टाकणार आहोत आणि आपली खसखशीची बाजू आपण वरती घालणार आहोत. एका साईडनेच करायचंय, हे पलटायचं नाहीये. ह्याला वरून फक्त आपण तूप टाकत जायचंय. आपला अनारसा तयार आहे. आपण आता बाकीचे अनारसे करून घेऊया. हे अनारसे माझी भाची आहे, तिच्या सासूने मला शिकवलेत. बरं का विजूताई, आज तुम्ही दाखवलेली मी रेसिपी करून दाखवली आहे. आणि बरं का, आपले रुचकर मेजवानीचे प्रेक्षक हे घरी करून बघणार आहेत आणि तुम्ही बघत राहा रुचकर मेजवानी. मी ज्यावेळी तुम्हाला रव्याचे लाडू दाखवले त्यावेळेला तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की अरे ताईने बेसनाचे लाडू पण दाखवायला पाहिजे होते. मला माहिती आहे तुमचे खूप फेवरेट आहेत बेसनाचे लाडू, म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवते बेसनाचे लाडू. तूप घेऊया. आपण इथे 1 वाटी तूप घेतलंय. तूप थोडंसं वितळून द्यायचंय आणि ते चांगलं तापून द्यायचंय. तूप वितळलेलं पण आहे आणि तूप तापलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बेसन घालूया. आपण इथे 1 वाटी तूप घेतले, इथे 4 वाटी मी बेसन घेतले. छान आपल्याला बेसन भाजून घ्यायचं, अगदी खरपूस रंगावरती, असा ब्राऊन रंग आला पाहिजे त्याचा. सतत ढवळत राहायचंय. छानपैकी रंग बदललेला आहे बेसनचा. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय. आणि दूध घातल्यावर गॅस बंद करायचंय आणि आता हे ढवळत राहायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय.
आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे थंड होण्याची वाट बघायची आहे, कारण थंड झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालायची. बेसन पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण ही कढई खाली उतरून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण 4 वाट्या बेसन घेतले, तर 2.5 वाटे आपण पिठी साखर घेतोय. पण पिठी साखर थोडीशी करकरीत घ्यायची आहे. त्यानंतर चवीप्रमाणे वेलची पावडर आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण लाडू वळायचे. तुम्हाला पाहिजे तशी साईज करा तुम्ही, लहान मोठे. असे आपण सगळे लाडू वळून घेऊया. आता आपण मनुका लावून घेऊया. तुमच्या आवडीचे बेसनाचे लाडू तयार आहेत. बनवा आणि एन्जॉय करा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी पाहत राहा रुचकर मेजवानी. दिवाळीच्या फराळातली आपली अजून एक रुचकर मेजवानी आहे शंकरपाळी. काही लोक याला शंकरपाळेही म्हणतात आणि हिंदीमध्ये शक्करपारा म्हणतात. पण काही का असेना ही खूप टेस्टी आणि लाजवाब आहे. तर करायचे का मग शंकरपाळे? आपण सुरुवात करतोय पाणी गरम करण्यापासून. आपण इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटीच आपण साखर घेतोय आणि 1 वाटी तूप घेतोय. आणि तूप आपण घट्ट घेणार आहोत, वितळून घ्यायचं नाहीये. आणि थोडंसं मीठ. आणि आता हे उकळत ठेवायचंय. 1 उकळी येऊन द्यायची, म्हणजे साखर वितळली पाहिजे. उकळी आलेली आहे, साखरही वितळलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि ते पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची. आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण मैदा मळून घेऊया. आधी हे मिश्रण आपण बाउलमध्ये घेऊया. आता आपण ह्याच्यात मैदा घालायचा आहे, पण तो थोडा थोडा करून घालायचा आहे. आधी एवढा घालूया आणि आपण आता मळून घेऊया ते. ह्याच्यात आपल्याला मैदा लागणार आहे. पुन्हा आपण मैदा घेऊया. आणि छानपैकी आपल्याला ते मळून घ्यायचंय. अजून आपल्याला पुन्हा थोडा मैदा लागणार आहे. आणि आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्याप्रमाणे ते मळून घ्यायचंय. आणि हे पीठ मळल्यावर आपण ठेवायचं नाहीये, लगेच लाटून आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायच्या. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊया. आणि तेल गरम करायला ठेवूया. इथे मी आता बोर्ड घेतलंय. आता आपण हे लाटून घेऊया. आणि मैदा वगैरे काही घ्यायचं नाही, अशीच लाटायची ती. आपल्याला ही एकदम पातळही लाटायची नाहीये आणि अगदी जाडही नाही लाटायचे. आपली लाटून झालेली आहे, साधारण एवढी पाहिजे. आता आपण कातडीनेही कट करून घेऊया. तर सुरुवातीला काय करायचं, आपण आधी कडा आहे ती कापून घेऊया. आता ही सगळी आपण कडा जी कापली ती काढून टाकायची. आणि मग ह्या अगदी मोठ्याही नाही करायच्यात आणि लहानही नाही करायच्या, मीडियम साईजच्या करायच्यात.
आता आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत. आपण आता तळायला घेऊया. तेलही तापलेलं आहे. आता आपण छानपैकी त्यात तळून घेऊया. लाईट ब्राऊन कलर आपल्याला ह्या छानपैकी अशा तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला पाहिजे तसा अगदी मस्त तोच रंग आलाय. गॅस बंद करूया आणि इथे आपण काढून घेऊया. ताई आपली एंडिंग राहिली आहे. अरे सॉरी. बघा हे असं असतं. एकदा शंकरपाळी तुम्ही तोंडात घातली ना की सतत ती खात राहावीशी वाटते. खूप सोपी रेसिपी आहे. दिवाळी तर आलेलीच आहे, तेव्हा तुम्ही जरूर ती करून बघा. मस्त खुसखुशीत. हे असं आहे. फराळांचा राजा जसा चिवडा, त्याचप्रमाणे राणी म्हणजे करंजी असायला हरकत नाही. दिवाळी आलेलीच आहे तर ह्या करून बघायलाच हव्या. तर करूया करंजा. आपण करंजीच्या आतील सारण करून घेऊया. गॅस सुरू करूया. तूप घेतोय 2 टेबलस्पून. त्यात आपण इथे अर्धा वाटी 0 नंबरचा रवा घेतला, म्हणजे बारीक रवा तो घालणार आहोत. आणि तो छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. छान रंग बदललेला आहे. आता आपण ह्यात ड्रायफ्रुट्स घेतले. इकडे चारोळी घेतली, बदाम आणि काजू. थोडंसं परतायचंय. आता ह्यात आपण खसखस घेतली आहे, 1 चमचा खसखस. आणि आता आपण इकडे घालणार आहोत खोबरं. इथे आपण 1 वाटी सुकं खोबरं आहे, ते किसून घेतलंय, थोडंसं भाजलंय. पुन्हा मी एकदा थोडंसं परतते. छान परतून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया आणि एक बाउल घेऊया. आणि ह्या बाउलमध्ये हे सगळं भाजलेलं आहे ते घालूया. आता आपण यात मनुका घालूया. साधारण 1 टेबलस्पून घेतलेत बारीक चिरून. त्यानंतर वेलची पावडर चवीप्रमाणे आणि 1 वाटी भरून पिठी साखर. आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. आणि असं वाटलं की हे थोडं सुकं आहे तर ह्यात तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता. आता आपण पारीसाठी मैदा मळून घेऊया. तूप गरम करून घ्यायचंय, कारण आपल्याला तुपाचं मोहन करायचंय. आपण इकडे 1/2 किलो मैदा घेतलाय. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तूप तापलंय. आपण गॅस बंद करूया. साधारण आपण 2 चमचे घेतो याच्यामध्ये, 2 टेबलस्पून, कारण 1/2 किलो आपण मैदा घेतलाय. म्हणजे असा मैदा चरचरला पाहिजे लगेच तूप घातल्यावरती. थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता आपण पाणी घेऊन मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळून घ्यायचंय. चपातीसारखं आपल्याला मळायचं आहे.
आपलं हे मळून झालेलं आहे आणि हे ठेवायचं नाही पीठ, आपल्याला लगेच करंज्या करायला घ्यायचे आहेत. तर आपण ह्याचे 3 गोळे करूया, कारण आपल्याला साठ्याच्या करंज्या करायच्या आहेत. पोलपाट घेऊया. तीन चपात्या लाटायच्या आहेत आपल्याला, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. अजून 2 आहेत ते लाटून घेऊया. आपल्या 3 चपात्या लाटून झाल्यात. आता आपल्याला ह्याला साठा लावायचा आहे. साठा म्हणजे काय, कुठचंही साजूक तूप घ्या, काय डालडा घ्या आणि ते फेटायचं आहे भरपूर पांढरं शुभ्र होईपर्यंत, आणि त्याच्यात राहील तेवढाच मी कॉर्नफ्लोअर घालायचा आणि ते क्रीमी स्टाईल झालं पाहिजे, घट्ट गोळा होता कामा नये. आता आपण हा इथे लावून घेऊया. आता ही दुसरी पोळी आपण ह्याच्यावर घालूया. व्यवस्थित छान अशी दाबून घ्यायची. ह्याच्यावर तिसरी पोळी घालायची आणि तिसरी पोळी घातल्यावर ह्याला पुन्हा थोडंसं लाटायचं, म्हणजे त्या व्यवस्थित एकावर एक ज्या पोळ्या आपण घातल्यात त्या चिकटून राहतात. आता ह्या वरच्या पोळीला लावायचं आणि आता ह्याचा आपण रोल करायचा. इथून साईडने, दोन्ही साईडने ते मध्ये घालायचे आणि छान असा रोल फिरवून घ्यायचा. सुरीने कापून घ्यायचा, तो मधून कापायचा आपल्याला. आणि मग ह्याचे आपण छोटे पीसेस करायचे. आपल्या लाट्या तयार आहेत. आता आपण त्या लाटून घेऊया. ते ही खालची जी बाजू आहे ती आपण खालीच ठेवणार आहोत. तर थोडासा मैदा घ्यायचा आहे, त्यात थोडंसं बुडवायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे आणि छानपैकी पुऱ्यासारख्या लाटून घ्यायच्यात त्या, आणि त्या एकाच साईडने लाटायच्या आहेत. जर का तुम्ही वर खाली असं केलं तर करंजीला पदर सुटणार नाही. अगदी मोठ्या पण नाही आणि अगदी लहान पण नाही, ह्या साईजमध्ये आपण लाटून घ्यायच्यात आणि ही पुन्हा पुरी आपण अशीच ठेवायची. अशा प्रकारे आपण लाट्या लाटून घेऊया. आपल्या सगळ्या लाट्या लाटून झालेल्या आहे. आता आपण ह्या भरून घेऊया, पण त्याच्या अगोदर आपण काय करूया की तूप तापत ठेवूया. आधी हा कडेला असं दूध लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर सारण ह्यात भरायचंय. कातणी घ्यायची आहे आणि कडा कापून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या आपण करंज्या भरून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. तूप असं छान असं वरतून ते टाकायचं आहे, म्हणजे काय होतं ते पदर सुटत जातात. एका साईडने व्यवस्थित झाल्यावरतीच ते दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत. आता आपण ह्या काढून घेऊया.
अशा आपण सगळ्या करंज्या तळून घेऊया. फराळाची राणी करंजी तयार आहे. तुम्ही ती करून बघायची आहे. तुम्हा सगळ्यांना हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. हॅपी दिवाळी.